नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओत आपलं मी मनापासून स्वागत करत आहे. आजचा आपला विषय आहे देवदिवाळी. देवदिवाळी ही कार्तिक पौर्णिमेला साजरी करण्यात येते. या दिवशी दीपदानाला अतिशय महत्त्व आहे. देवदिवाळी कधी आहे आणि कुठे किती दिवे लावायचे हे आपण या संपूर्ण व्हिडिओत जाणून घेणार आहोत. देवदिवाळी ही कार्तिक पौर्णिमेला साजरी करण्यात येते. असं म्हणतात की या दिवशी देव पृथ्वी तलावर येतात. देवदिवाळीच्या दिवशी दिवे दान करण्याची परंपरा आहे. यामुळे सर्व प्रकारचे संकट दूर होतात आणि जीवनात सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे देवदिवाळीच्या दिवशी दिवे कधी आणि कुठे दान करावे आणि किती दिवे दान करावेत हे आपण जाणून घेणार आहोत. हिंदू पंचांगानुसार कार्तिक पौर्णिमा तिथी ही शुक्रवारी 15 नोव्हेंबरला सकाळी 6:19 16 नोव्हेंबरला मध्यरात्री 2:57 असणार आहे. उदय तिथीनुसार 15 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा असून या दिवशी देवदिवाळी साजरी करण्यात येणार आहे. दिवे कोठे दान करायचे? मंदिरात दिवे दान करा. विद्वान ब्राह्मणाच्या घरी दिवे दान करतात. नदीच्या काठावर किंवा नदीत दिवे दान करावे. दुर्गम ठिकाणी किंवा जमिनीवर एखाद्या शेतात दिवे दान करू शकता. कधी करावे दीपदान? दीपदान म्हणजे दिवेदान कधी करावे? तर दीपदान प्रदोष काळात किंवा नंतर देखील दान करू शकतात. प्रदोष काळ देवदिवाळीचा मुहूर्त 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:10 ते 7:47 या कालावधीत आहे. सर्व स्नान पर्व आणि व्रताच्या वेळी दीपदान करावे. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, यमद्वितीया, दिवाळी, अमावस्या किंवा पौर्णिमेला दीपदान केले जाते. दुर्गमस्थळी किंवा भूमीवर दीपदान केल्याने व्यक्ती नरकात जाण्यापासून वाचतो असे म्हटले जाते. पद्मपुराणाच्या उत्तरखंडात स्वयं महादेव कार्तिकेयाला दिवाळी कार्तिक कृष्ण पक्षाच्या 5 दिवसात दीपदान करण्याचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले गेले आहे. आता किती दिवे दान करावे? तर देवदिवाळीला नदीच्या काठावर 11, 21, 51 किंवा 108 दिवे लावावेत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यापेक्षा जास्त दिवे लावू शकता. दिवे दान करण्याचे फायदे काय आहे? अकाली मृत्यू टाळण्यासाठी दिवे दान करावेत. आपल्या मृत नातेवाईकांसाठी अर्थात पितरांच्या उद्धारासाठी दिवे दान करतात. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आशीर्वादासाठी दिवे दान करतात. यम, शनी, राहू आणि केतू यांचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी दिवे दान केले जातात. सर्व प्रकारचे त्रास, वाद आणि संकटे टाळण्यासाठी दिवे दान करावेत. जीवनातील अंधार दूर करण्यासाठी आणि प्रकाश आणण्यासाठी आपण दिवे दान करतो. मोक्षप्राप्तीसाठी दिवे दान करू शकता. कोणत्याही प्रकारची पूजा किंवा शुभकार्य यशस्वी होण्यासाठी दिवे दान करावेत. घरामध्ये संपत्ती आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी म्हणजेच याला दीपदान देखील म्हणतात. कार्तिक महिन्यात भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांसमोर दिवा लावल्याने सर्व यज्ञ, तीर्थयात्रा आणि दान यांचे फळ मिळते. मित्रांनो, देवदिवाळीची माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.